घेऊन आली आहे अजून एक रेसिपीचा ब्लॉग। तर आज आम्ही बनवणार आहोत मोदक। तर म्हणजे मी नाही बनवणार आहे, माझी मम्मी बनवणार आहे। तर मी तुमच्यासोबत शेअर करते तिची रेसिपी मोदकची। तर चला आता आपण स्टार्ट करूया मोदक बनवण्यासाठी। पूर्ण एंडपर्यंत तुम्ही नक्की बघा की आम्ही कशी काय रेसिपी बनवतो आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की बनवा। सो चला आता आपण आज अंगारकी संकष्टी असल्यामुळे बाप्पाचे आवडते मोदक बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण भांड्यामध्ये प्रथम 1 चमचा तूप टाकायचं आहे, नंतर नारळाचा किसलेला चव टाकायचा आहे। आपण त्याच्या पाव आपण गूळ घ्यायचं आहे, याला परतून पाहिजे परत आपल्याला ह्याला ढवळायचं आहे। मैत्रिणींनो, हा गूळ खोबऱ्यामध्ये पूर्ण एकजीव झालेला आहे। त्याची थोडी ड्रायफ्रूट्सची पावडर टाकते। बघा, ही ड्रायफ्रूटची पावडर आहे, ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका त्याच्यामध्ये। आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि खसखस आणि तीळ। इथे बघा 1 चमचा तूप लागेल। हे आहे तांदळाचं पीठ। 1 ग्लास भरून पाणी घ्या आणि थोडंसं चवीपुरतं मीठ। आता मी हे पाणी ह्याच्यात टाकते भांड्यामध्ये। हे पाणी मी टाकलं याच्यात। आता आपण त्याच्यात अर्धा चमचा तूप टाकूया। पारंपरिक जुन्या पद्धतीची मोदकाची रेसिपी आहे। आता बरेच व्हरायटीज आलेले आहेत, इनोव्हेशन्स आलेले आहेत, त्याच्याप्रमाणे आजकाल लोक मोदक करायला लागलेत। बऱ्याच प्रकारचे साचेही आलेले आहेत, पण त्याच्यात न करता आपल्या हाताची जी चव असते ती जर त्याच्यात उतरली तर ते जास्त चविष्ट होतात। म्हणून आपण शक्यतो मोदक हातानेच वळावेत। चमचा चवीनुसार मीठ टाकते। मीठ अगदी थोडंच टाका, जास्त टाकू नका, कारण आपल्या मोदकाच्या सारणात पण आपण टाकलेलं आहे। एक चमचा दूध टाकायचं आहे, कारण मोदक त्याच्यामुळे पांढरे शुभ्र होतात। छोटे छोटे तांदळाचं पीठ आहे, त्याला लगेच हलवून घ्यायचं आहे। त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 5 मिनिटं वाफ द्यायची आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता हे आहे मोदकाचं सारण आणि हे आहे पीठ ज्याचा आपण करणार आहोत शेप। ठीक आहे, पण हे तांदळाचं जे पारीचं पीठ बनवलंय ते चांगलं पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे, कारण आता आपल्याला त्याचे मोदक बनवायचे। सो हॅलो गाईज, तुम्ही बघितलंच असेल फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप आपण काय केली। तर आता थर्ड स्टेप असणार आहे की आपण त्याला शेप देणार आहोत मोदकाचा। तर तुम्ही तो नक्की बघा आणि मग त्यानंतर आपण त्याला स्टीम करणार आहोत। सो अजून आपले 2 स्टेप्स बाकी आहेत, तर प्लीज तुम्ही ब्लॉगमध्ये बघा की पुढे कसे आपण शेप देतो आणि काय करतो। सो चला आता आपण करूया त्याला शेपिंग। आता आपली सगळी तयारी झालेली आहे। आता आपल्याला मोदक वळायचे। त्याच्यासाठी हे सारण जे मी तयार केलं होतं ते हे सारण आहे खोबरं, गूळ आणि त्याप्रमाणे ड्रायफ्रूटची पावडर, थोडंसं मीठ, तीळ, खसखस आणि वेलची पावडर, हे सगळं आपण याच्यात एकत्र करून हे सारण तयार केलं आहे। हे आहे पारीचं तांदळाचं पीठ, हे मस्तपैकी तयार झालेलं आहे। आता एक थोडीशी पिठी घेतली आहे हाताला, आपण पिठी लावून आता मोदक वळणार आहोत आणि नंतर ते मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तर ती स्टेप आम्ही तुम्हाला दाखवू। आता मी मोदक कशी वळते ते बघा तुम्ही। अशा प्रकारे गोळा झाला की अंगठ्याच्या साहाय्याने असं दाबून घ्यायचं आहे आणि याला गोल 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 असं फिरवत राहायचं आहे। पारी जेवढी तुम्ही पातळ कराल तेवढे मोदक तुमचे लवकर वापरले जातील आणि ती पारीसुद्धा चवीला छान लागेल। नाही तर मग जाड पारी राहिली ना की लोक पारी खाण्याचा कंटाळा करतात। शक्यतो पारी ही पातळच करण्याचा प्रयत्न करा।
जर ते हाताला चिकटत असेल तर परत थोडंसं पीठ लावून घ्या तांदळाचं. आणि कशी पातळ केली अशी पातळ करून घ्या. कारण त्याच्यात मोदक व्यवस्थित बसला पाहिजे. चालेल. आता बघा मी मोदक कसं वळते ते फार महत्त्वाचं आहे. ह्या 2 बोटांच्या चिमटीमध्ये असं दाबून घ्यायचं आणि मोदकाला गोल गोल फिरवत जायचं. नाही झालं त्याच्या कळ्या मी सारण थोडं आतमध्ये दाबून ते असं गोल गोल आपण फिरवत जायचं. किती छान कळ्या पडल्या. आणि मग हे थोडं असं वरती उचलून घ्या. 4th स्टेप आपण स्टीम करून घेतला आहे आणि स्टीम केल्यानंतर असा काही लुक आला आहे मोदकांचा. तर तुम्ही सांगा की तुम्हाला कसे वाटतात. मला तर खूप जास्त टेम्पटिंग वाटत आहेत गाईस. आय होप तुम्ही बघितलंच असेल की मोदकांचा लुक किती सुंदर आणि किती छान आला आहे. तर जेव्हा माझी बहीण आणि माझी मम्मी टेस्ट करेल मोदकांना त्यांचा मी रिव्ह्यू व्हिडिओ नक्की टाकीन. तर तुम्ही बघा आणि तुम्हीसुद्धा ही घरी रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमचे मोदक कसे झाले. सो चला आपण भेटूया आता नेक्स्ट रेसिपी किंवा ब्लॉग व्हिडिओमध्ये. बाय.